झुंबया रानो मंडल झुंबया रानो मंडल
सोमराया पाटील सोमराया पाटील सोमराया पाटील केला मनाला केला मनाला सोमराया पाटील तुकाबरायाला विचार केला म्हणाला विचार केला लोकांनी मनाला चारणीत मांडया लागल्या म्हणायला त्या वेळेला चंद्र कुरी कुराळ घेतली हाताला काळी गुरी लावचा तोडायला विचार केला तिने म्हणाला चारणी करावा पुण्याला गया रोज किती राखायच्या म्हणून दटी घालावरी का दटी पाहिजे घालायला काळीगुटी तोडायला पेट त्यांनी रचायला वडून लावल्याच्या जागेला दटी लागलं होत्या गुंपाय का दुटी गुंपून झाली पहिल्या सती युगाला गव्हात कापलं गवताच्या काड्या गावात गोळा केला ब्रिकाच्या वेळेला आणि गवताची गुंपा बांधली त्या जाग्याला गवताची गुंपा राहायसाठी बांधली त्या जागेला विचार केला म्हणाला बोलाय लागेला. विचार केला त्यानं मनाला चिंता पडली जीवाला दंडी घातली. रानूबाळा फिरवायला संगमौरीच्या नदीला पाणी तिनी धावायला
पाणी लावलं झाडाचा झाडा काढला आणि लवतीने साजला तिने सांगला दिनमानी गेला मावळायला दिनमान गेला मावळाला गया आल्या ब्रिका दट्टीला त्या वेळेला विचार केला मनाला दट्टीच्या पेडाला तिने भरलं फळवारीवलं गाडी लावली दहीभाताचा चरूप टाकला आणि गयांचा मोरा गेला ब्रिका दट्टीत त्या जागेला दट्टीच्या पेडा तिने बांधायला तर लागलं करायला दूध लागलं काढायला दुधाची चरबी त्याने हातामध्ये धरायला दूध तिने काढलं दट्टीच्या पेडा लावल्या दुधाची सर्वी घेतली दोघ जण निघून कुठं चाललं आणि गवताच्या बडा गुंफेला गवताच्या बडा गुंफेला आमच्या दारावर पण त्याला हाताला निघून वाट लागलं चालायला निघून गेलं गवताच्या गुंफेला गवताच्या गुंफेला दूध हाताला घेतला आणि भुयाराच्या जवळ जायला हापशीळ उघडली हापशीळ उघडायला आणि दोन बाळा असणे हळी त्यानं मारली बाबा रे हो जर करायला आणि म्हाळापाला दूध त्यानं पाजलं दूध पाजायला आणि थापशीळ होती तशी त्याला लावायला परत आला गवताच्या गुंफेला निवडायला ताई कलवाच्या स्वयंपाक केलेला ब्रिकाची खाऊ जास्ती वाढायला लागली बाबा रे भरला तांब्या दिला तुळण भरली दोघाला जेवाय वाटतो दोघाला जेवाय वाटलं जेवण खाऊन अल्पतीन पती उयाला जेवाय वाढला
दिवस लागला लुटायला महिने लागला भरायला बऱ्याच दिवसाचा काळ तिथं लुटून गेला असा दिवसानं दिवस सरला महिन्याला महिने भरून गेलं सवयच्या पाण्यात उठलं निघून गेलं गडीच्या पेढा सोडल्या दटी पेढा सोडल्या गया बाहेर तिने मारल्या गडी लुटून खुडतर करून सारे लागले फुटतळ करायला दुधाची चरबी हाताला घेतली दूध लागलं काढायला आणि निघून गेलं होतं कुठं तर गवताच्या गुंपेला निघून गेलं गवताच्या गुंपेला ताई खंडवाच्या मरल्या बाजूला दूध घेतलं सोमराया गेला जाती जुती दोन बाळाकडं उघडायला दोन बाळाच्या हाकत्यानं मारली भिका ताई खंडवानं संधी सवळं घालून संधी सवळ भिका जेवाय खायला वाढून संधी सवळं घालून थापशिळ उडून भुयाला त्या बाळासनी घालून अशी सारी तयारी केली होती ताई खंडवानं त्या जाग्याला स्वयंपाक लागली करायला स्वयंपाक तयार तिनं करायला स्वयंपाक तयार केला आणि सोमरायाला आणि तुकापराला जीव खाऊ वाटला. असं जीव खाऊ वाढायला नेताच्या नेमाला भाकरी दिली बांधायला भावाची भाकरी दोघाची बांधली असा नेम चालू होता ताई खंडवाचा त्या वेळेला त्या दोघांनी तयारी कशी केली चंद्रपुरीची कुराळ हाताला रायपुरीची काठी भिका हाताला आणि बाण भातुडा लावला पाठीला 350 बाण दोघाच्या पाठीला असा नियम त्यांचा चाललेला त्या स्वतःचा रोज गया घेऊन जाणार त्याचा जेवून खाऊन दुपारची भाकरी घेऊन दडीच्या पेढ्याला गेलं आणि गयाचा दड्डी पेढा तिने सोडल्या त्यांचा मोहरा केला आणि वाट लागलं होता चालायला त्या वेळेला आणि गुण चालायला तिने विचार केला जाण्याचा मोहरा तिने केला नियमान गया लागलं उतरानु माळ फिरवायला आणि तो पेट हाणीन मारी तीन गावचं शिवार तीन गाव तीन गावात गुळगी निवडगी निवत गाव असं तीन गावचं शिवार चारत चारत निघून कुठं तीन जायला गावचं शिवार चारत भरभराच्या टायमाला पाण्याचं वक्कट टळून गेला पाण्याचा वक्कत टळायला संघ मौरीला गया त्यांच्या पाण्याला जायत होत्या भिका ही नदीच्या संगावर गेलं आणखीन काय केलं ही तिने नद्या कंच्या होत्या उमा भीमा आणि रुमा भिका त्या रमा उमा आणि भीमा अशा तीन नदीची पाणी पित होत्या गया संगमाया बघा मौरीला संगमाया बघा मौरीला गया पाणी लावलं गया पाणी दावायला पाणी पिऊन गया माग सरल्या चिचच्या सावलीला निघून आल्या तुम्ही वारुळाच्या बेटाला उस लावलं काही गेला उठलं दुपारची भाकरी सोडली दुपारच्या भाकरी खाऊन पाणी पिऊन भिकाल
पाणी प्यायला आणि जगांचा मोहरा केला. गयांचा मोहरा केला हिंडत तुंड चारी चुपीत निघून चाललं. दिवसात बऱ्याच दिवसाचा काळ तिथं लुटून गेला. असा काळ लुटलेला ब्रिकातिनी सांजेला गया निघून गेल्या. गेल्या सरळ जात असताना काय प्रकार घडला होता विचार केला तिने मनाला. ओढ पडलं त्यांच्या जीवाला. काय प्रकार घडला त्या जागेला आणि पलीकडल्या बाजूला. पलीकडल्या बाजूला भिकात कडकवटा बेराळ भांडार कवट्याचं रामोशी. कवटे बघा बेराळ, भांडार कवटे बघा रामोशी. उभा राहिला, हारी लागलं मारायला. विचार केला मला हाय लागला मारायला भिका. मनाला कलकवट्याच्या बेरदाने त्याच्या बेरडाने नजर टाकली त्या गयावानी. हाक लागलं एकामेकाला मारायला. वेड्या हो. हो 6 महिने दिवस झालं. 6 महिने इथं शिकार आली पण आपली नदार नाही. विचार केला तिने मनाला, विचार तिने केला ध्यानाला आणि लागलं नदार टाकायला. अशी नजर टाकत वृत्तपत्रिका त्या जागेला. नेत्रानं लागलं बघायला. आणि प्राणा पाहिल्या चंद्रपुरी कुडाळ काकला रायगडी काठी हाताला बाण भातोडा पाटीला. असा दिसायला लागला भिका त्यांच्या सोमकार रायाच्या. अरे हो. हे दोघं जण असताना ही शिकार आम्हाला साधणार नाही. शिकार नाही होणार भिका. आपल्याला जोडी फुटली पाहिजे मग शिकार होईल. विचार केला तिने मनाला. आणि असं लागलं होतं दिवसांदिवस लागला लुटायला. महिन्यान महिने लागलं भरायला. काही दिवसाचा काळ उठला आणि काय प्रकार घडला. अरे रे 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 रे. लुटायला विचार केला मनाला बेरडाने काय प्रकार केला. अमुष्याचा दिवस समोर आला त्या जाग्याला. निघून कुठं गेलं होतं का त्या वेळेला. कोड पडलं जीवाला, वडिलाच्या देवाला चिंता पडली जीवाला. विचार केला मनाला आणि मध्यानीच्या वेळेला. आणि काय लागला होता बोलायला. वडिलाचा देवी सोमरायला सोपान लागला सोडायला. सपान लागला सोडायला. निजला जागा त्याला करायला. सोमरायाच्या उशा पैशाला बसला आणि लागला होता देव बोलायला. हो आता माझी राखण संपलेली आहे. 12 महिने झाले या जागेला राखण माझी संपली. राखण माझी संपली. आता त्या काठीला शीप पडली. पायातल्या खडावाला माझ्या शिज लागली. पायातला खंडा झिजून गेला. आणि आता काय करायचं म्हणलं. कांबळ्याच्या दशा झडून गेल्या. असा बोलत होता सोमरायाला देवरिका सोनार शिज त्या जाग्याला. पण आता यो मार्ग जागा सोडायचा. तर हालील बाबा लागला म्हणायला. मोर जायचं असं सांगायची सुरुवात केल्याबरोबर रामाच्या रात्रला वडिलाच्या देवाने सांगितलं. 7 देवी देवानं
सांगून देव माझा माघारी निघून जायला सवळच्या पाऱ्याला सोमराया उठला ब्रिका सोमराया उठला आणि तो कापऱ्याला आली त्यानं मारली. दादा दादा लागला म्हणायला ब्रिका दादाला हळी मारून घेतला समोरल्या बाजूला दादा हो वडिलाचा देवण राती सोपान सांगून गेला या. काय सपनात आलता ब्रिका अरे हो माझी पायातला खाऊंदा झिजला या अंगावल्या कांबळ्याच्या दशा तुटल्या आणि काठी माझी झिजली. आणि रखवाली माझी सपली आणि ह्यो जागा सोडून तू जावा मोर. असा देव लागला होता सांगायला म्हणून सांगताना काय दादा बोलतो या काबरायला राग आला. तू काबराया बोलते कुणाला सोमराया हो तू त्याचा दे मिळकानी तो तुझा बाप काय. असं लागलं होतं देवाला देव तुला बोलतोय काय आणि असा चारा पाणी सोडून जा म्हणतोय काय तुझा देव. असं म्हणल्याबरोबर विचार केला म्हणाला नेताच्या नेमाला एवढं पडलं होतं सोम तुकाबरायाच्या जीवाला. काय करावा तर नाही सोडायचा जाण्या नाही हलवायच्या. आणि बोलायला लागला बोलायला लागला दिवा पाणी 6 महिने झालं मी आंघोळी केलेली नाही ब्रिका किंवा माझ्या जटाबटा भिजवल्या नाही तर आंघोळी मी केलेली नाही. कधी त्याला मी लावलं नाही ब्रिका आजच्या दिवशी मी जाणार आंघोळी करणार. आणि असा लागला होता सोमराया बोलायला असं म्हणून बोलत बोलत दोघ जण निघून गेलं. कुठं निघून गेलं गवताच्या गुंपेला गवताच्या गुंपेला दूध पाजलं बाळाला. 2 बाळासनी दूध नेमान नेताच्या पाजायला निघून आलं गवताच्या गुंपेला गवताच्या गुंपेला आलं तर खनवानं जीव खाऊ वाटलं दोघांना. असं दोघांनी जीव खाऊ वाढल ब्रिका जेवलं खावलं जीवन खाऊन अर्पत्रिक झालं. खनवाने विचार केला आणि खनवा काय म्हणते तो काबरायाला काय म्हणत होती त्या वेळेला दोघांची भाकरी बांधू का एकल्याची बांधू ब्रिका दोघांची बांधायची काय एकल्याची बांधायची. असं म्हणायला बरोबर सोम तुकाबराया लागलं बोलायला तुकाबराय काय म्हणतो सोमराय आज पाणी घेणार म्हणतोय आज मी राहणार म्हणतो या. सोमराया लागला होता बोला एवढं तुकाबरायाचं ऐकून घ्यायला तुकाबराय म्हणतो आज भाकरी माझी एकट्याची भाकरी. आणि बोलायला लागला